हॅलो फ्रेंड्स, हाय. सो आज एका नवीन विषयावरती आपण बोलणार आहोत. माझ्या खूप आवडीचा विषय आहे, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना नक्की आवडेल. थिएटर, ॲक्टिंग ह्या ह्या विषयावरती, ह्या कलेच्या एका वेगळ्या विषयावरती आपण परत आज बोलणार आहोत. आणि थोड्याच वेळात माझा गेस्ट येणार आहे. ही इज गोइंग टू ॲड इन बिटवीन. सो आपण थोडा वेळ त्याच्यासाठी थांबूयात. हॅलो हॅलो, कोण ॲड होतंय? So I am waiting for the guests to add in and also my viewers to add in. Hello, hello. Yes, so my speaker is here and he is going to add in some time. तेजस, मला ॲड होण्यासाठी रिक्वेस्ट कर. हॅलो हॅलो. Hi, hello, welcome everyone. Yeah, just a minute. And guest माझा ऍड झालेला आहे and he is here. Hi, hi. Hello. How are you? Hello Tejas. I'm fine. I'm fine. How are you? गुड 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 मस्त आहे. तू काय चाललंय सध्या? अरे सध्या काय, आता लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे सध्या घरी आहे, थोडीफार कामं आहेत. पण बाकी हा. सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरतीच अभ्यास करण्यात आलाय. तुला आवाज येतोय माझा? हो, मला क्लिअर येतं. क्लिअर येतोय आवाज? ओके, हा. ग्रेट. सो माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना मी एकदा आपण थोड्या लोकांना ऍड होऊ देऊया का अजून? डेफिनेटली डेफिनेटली. 3-4 जण आहेत. तू हाय तू हाय. कसा आहेस? तुझं काय चाललंय सध्या? इट्स गोइंग गुड. लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे काही प्रोजेक्ट्स वगैरे काही गोष्टी चालल्या आहेत आणि काही अपकमिंग गोष्टी आहेत. सो वर्क चाललेलं आहे. ओके, राईट. या सो आता ह्या सगळ्या सो ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये कसं पॉझिटिव्ह ठेवतोय स्वतःला? काय करतोयस? वेल, पॉझिटिव्ह ठेवतोय म्हणजे ओव्हरऑल जर का तू आत्ताच्या घडीला बघशील तर या म्हणजे सिच्युएशन मध्ये खूप जास्त वेळ मिळतोय. तुला ऐकू येते आय गेस, राईट? क्लिअर? हो 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 हो, येस येस. या. सो मी तेच म्हटलं की ओव्हरऑल हा जो एक टाइम फ्रेम आपल्याला मिळतोय, ओव्हरऑल एक हे जे काही कोरोनामुळे आपल्याला मिळतोय वेळ एवढा, सो त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या काही गोष्टींचं प्रिपरेशनसाठी खूप चांगल्या प्रकारे एक वेळ मिळतोय. सो तेच एक खूप मोठं पॉझिटिव्ह आहे, बिकॉज एरवीच्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला व्यवस्थितरित्या नाही करतायत बिकॉज ऑफ टाइम लिमिटेशन. सो या म्हणजे जेवढा टाइम आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह करणं आपल्या हातात आहे. सो या मे बी त्याच तसंच राईट. ठेवतोय. या, हाय हो हो. मयुरेश. सो तेजस, हॅलो. या हाय, गेस्ट अजून जॉईन होत आहेत हळूहळू. या या. तेजस, सो आतापर्यंतच्या इन शॉर्ट आम्हाला तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांग ना. म्हणजे तू वेब सिरीज केल्यास, तू सिरियल्स मध्ये होतास, तू नाटकं पण केलीस. सो आतापर्यंत सगळ्या ह्याच्यामधला तुझा अनुभव कसा होता? त्याच्यामधनं तू काय काय शिकत गेलास आणि हाऊ इज इट ऑल अप टिल नाव? आम्हाला थोडंसं सांग. डेफिनेटली. सो मोस्ट प्रोबॅबली सगळे युजर्स जे आहेत ते ऑलरेडी माझ्या इंस्टाग्रामवर आहेत, सो त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींचं माहिती आहे. स्टील थोडंफार हो. रिपीट करायचं तर रिसेंटली मी आता काही वेब सिरीज केल्या होत्या, सो व्ह्यू चॅनलसाठी, आणि ते आता होप सो लवकरच, आता हे लॉकडाऊनचं वगैरे त्यांचं म्हणजे, कारण प्रत्येक जण आता थांबलाय की कधी लॉन्च करायचं, काय करायचं, प्रत्येकाची गणितं बदललेली आहेत. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू लवकरात लवकर लॉन्च होईल. आणि आतापर्यंत मी मेजॉरिटी डेली सोप्स करत आलोय, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो ती एक प्रोसेस आहे दॅट इज लाईक, आपण 24/7 आपण त्या झोन मध्ये असतो आणि आपल्याला रोज डेली शूट असतं आणि डेली त्या कॅरेक्टरमध्ये राहायचं असतं. सो ती प्रोसेस मला आवडते बेसिकली. आणि फॉर्च्युनेटली आतापर्यंत मला झी नेटवर्क्स आणि स्टार प्रवाह वगैरे या सगळ्या ग्रुप्स बरोबर काम करता आलं. सो दॅट्स फॉर्च्युनेट फॉर मी. आणि ऑफकोर्स नाटक वगैरे आहे तर दॅट इज स्टेजवरची एक मजा वेगळीच आहे. आय गेस तू पण खूप चांगल्या प्रकारे रिलेट करू शकशील इफ यू हो रिमेंबर हो. आवर कॉलेज डेज. या, शुअर राईट. शुअर. नक्की नक्की नक्की. या. हो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते
कमर्शियल प्लेस वगैरे जे आता चालू होते लास्ट 2 वर्षात हम्म. वगैरे, So, ते पण एक दौऱ्याची एक वेगळी मजा असते. आणि या सगळ्या याच्यामध्ये मेनली तुम्हाला सतत अपडेट राहता येतं, वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे विषय किंवा कुठले ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत किंवा काय चाललंय एक्झॅक्टली आणि कुठल्या गोष्टी लोकांना आवडतात हम्म. कुठल्या नाही. सो या पद्धतीने आपल्याला एक अपडेट राहता येतं. सो दॅट इज द बेस्ट थिंग. हम्म. हॅलो हॅलो, अजून जॉईन होत आहेत व्ह्युअर्स, अजून येत आहेत. या सो ओके या तेजस, पुढचा मला एक छोट्या म्हणजे प्रश्न असा होता की ह्या 3-4 माध्यमांमध्ये तू जिथे जिथे काम केलेलं आहेस त्याच्यामधला तुला मेजर जाणवलेला फरक ऍज सच काय आहे, की म्हणजे थिएटरमध्ये म्हण किंवा टेलिव्हिजन मध्ये म्हण, वेब सिरीज मध्ये म्हण, या सगळ्यामध्ये तुला जाणवलेला फरक काय आहे, त्याच्यासाठी कसं प्रिपरेशन करावं लागतं किंवा त्याच्यासाठी कसा अभ्यास करावा लागतो, या वेगवेगळ्या माध्यमांबद्दल जरा सांग ना आम्हाला. डेफिनेटली. सो सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जर का जसं तू बोललास की 3 माध्यमं वेगवेगळी आपण जर का म्हणतो, त्यातलं एक सिनेमा एक आहे, दुसरं एक डेली सोप्स म्हणजे ज्याला आपण सिरियल्स म्हणतो ते एक आहे, आणि तिसरं जे आहे की ते प्युअर थिएटर म्हणजे कमर्शियल प्ले असू दे, थिएटर. प्रायोगिक असू दे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि ओव्हरऑल या प्रोसेसमध्ये जर का बघितलं तिन्हीच्या, तर त्याच्यात एक कॉमन गोष्ट ही आहे की तिन्हीमध्ये तुम्हाला त्या कॅरेक्टरचं म्हणजे जे आपल्याला त्याचे जे काही पैलू आहेत किंवा जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचा टोटली अभ्यास करून त्याचं प्रिपरेशन प्रॉपरली करून आपल्याला उतरायचं असतं किंवा ते पात्र आपल्याला साकार करायचं असतं. सो मीनवाईल या प्रोसेसमध्ये ऑफकोर्स जसे मीडियम्स वेगवेगळे आहेत तशी त्याची टेक्निक्स पण वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल आता स्टेजवर जेव्हा आपण असतो तेव्हा स्टेजवर आपल्याला किती लाऊड करायचं आहे किंवा आपल्याला, कारण आपल्यापासून ऑडियन्स, आता मी तुमच्याशी आत्ता बोलतोय तर माझ्या इकडे कॅमेरा आहे, हार्डली एक 10 मीटरपेक्षा 2 मीटरपेक्षा पण कमी याच्यामध्ये, राईट. सो वेरॅज जेव्हा आपण थिएटर मध्ये स्टेजवर जेव्हा परफॉर्म करत असतो तेव्हा आपल्यापेक्षा ऑडियन्स आपल्याहून खूप लांब आहेत. सो त्यांच्यापर्यंत माझे छोटे छोटे एक्सप्रेशन्स आपले पोहोचवणं किंवा जे आपण हळू आवाजात एरवीच्या याच्यात बोलतो तर तेवढं आपण बोललो तर लोकांना कळणार नाहीये. सो प्रत्येक मीडियमचे काही लिबर्टीज असतात जे आपल्याला घ्याव्या लागतात. त्यानुसार आपल्याला किती ओके. लाऊड करण्यापेक्षा किती समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे मुळात गणित लक्षात आलं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होत्या. आणि जसं मी सेकंड म्हटलो तसं सिनेमा किंवा सिरियल्स या कॅटेगरीमध्ये म्हणजे कॅमेरा वाईज ऍक्टिंगचं जर का तू बघितलंस तर त्याच्यात मेजॉरिटी हेच आहे की कॅमेरा तुम्हाला आता वेगवेगळे शॉट्स असतात, जसं मास्टर असतो ज्याच्यामध्ये सगळे आपल्याला दिसतात, ओव्हरऑल एक कॉम्पॅक्ट गोष्ट असते त्याच्यामध्ये. सो या ह्याच्यामध्ये आपल्याला किती लाऊड करायचंय, काय करायचं, कॅमेरा जेव्हा क्लोजला आपला एवढा असतो, एवढे जवळ आपण असतो, त्यावेळेला एक्झॅक्टली आपल्याला किती एक्सप्रेशन हे करायचं, म्हणजे मला जर का लेफ्टला लुक द्यायचा आहे तर तो किती शार्प, एवढा द्यायचा आहे का एवढा चालणार आहे मला, राईट. सो या ज्या टेक्निकॅलिटीज असतात बऱ्याच गोष्टी आहेत. सो हा बेसिक फरक आहे. आणि ओके. माध्यम वाईज जर का बघितलं तर आपल्याला नाटकाच्या याच्यामध्ये माहितीये की 3 तास ऑडियन्स आपल्याकडे आहेत, राईट. सो तिकडे तुला लिबर्टी असते की अच्छा ठीक आहे, आता विषय म्हणजे ग्राफ जो असतो तो अपडाऊन तू ठेवू शकतो जसं तुझ्या नाटकाची डिमांड आहे. वेअर ॲज डेली सोप्सला लोक रिमोट असतं. सो डिरेक्टली देवर लाईक की अच्छा ओके चल नाही आवडल्या, खूप बोर होत्या, सीन चेंज केला. सो प्रत्येक मोमेंट, आणि त्यातून आता ओटीपी प्लॅटफॉर्म जर का बघितलेस तर त्याच्यामध्ये तर विदिन अ सेकंड म्हणजे इंस्टाग्रामवर कोणाचा पिंग आला, मेसेज आला तरी लगेच डबल क्लिक करून आपण दुसऱ्या याच्यावर शिफ्ट होतो ऍपवर. सो हो हो अटेन्शन हो. स्पॅन जे काही आपण म्हणतो दॅट अटेन्शन स्पॅन हॅज बीन, सो त्याच्या वाईज आपल्याला होल्ड ठेवण्यासाठी म्हणजे ऑफकोर्स हे फक्त ऍक्टरचं काम नसतं, याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकॅलिटीज असतात की डिरेक्शन, लेखन, या सगळ्या गोष्टी. पण एकत्रितपणे जेव्हा आर्टिस्ट एखादा सादर करतो या सगळ्या गोष्टी तेव्हा हे डिफरन्सेस आहेत असं मला मेजॉरिटी वाटतं की मीडियम वाईज. ओके. आता तू बऱ्याचशा म्हणजे सिनियर ऍक्टर्स बरोबर सुद्धा कामं केली आहेत, म्हणजे शरद पोंक्षे सर होते कन्यादान राईट सिरियल मध्ये, आणि राईट. बऱ्याच इतरही लोकांबरोबर तू कामं केलीस. तर ह्या लोकांसोबत काम करताना ते कसे असतात, काय म्हणजे त्यांच्याकडनं काही शिकायला मिळतं का, किंवा ते तुम्हाला ऍज अ न्यू कमर कसे ट्रीट करतात? म्हणजे आता तर तुला बराच काळ झालाय, पण तरी सुरुवातीपासून तू जेव्हा होतास तेव्हा सगळ्या ह्यांच्या बरोबर राहताना त्यांच्या सहवासामध्ये काय अनुभव असतात तुझे, ते आम्हाला थोडंसं सांग त्याच्याबद्दल. डेफिनेटली. म्हणजे जेव्हा प्रत्येकाची एक पहिली वेळ असते किंवा प्रत्येकाची एक स्टार्ट असतेच कुठल्या ना कुठल्या पॉइंटला. सो अशा वेळेला आणि आपले सिनियर्स असणार हे म्हणजे गृहीत धरलेलंच असतं. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मलाही सुरुवातीला असं होतं की अरे यार, फर्स्ट सिरियल मध्येच शरद पोंक्षे डिरेक्टली आहेत, सो त्यांच्याबरोबर कसं डील करता येईल, काय करता येईल. बट टचवूड आतापर्यंत ज्या ज्या सिनियर लोकांबरोबर मी काम केलंय सो ते खूप जास्त फ्रेंडली होते
आणि रादर म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या माणसाविषयी आपल्याला रिस्पेक्ट तेव्हा वाढतो जेव्हा समोरचा सुद्धा आपल्याला काय वेनी ट्रीट करतोय किंवा समोरचा सुद्धा आपण नवीन आहोत हे समोरच्याला माहिती असतं बट स्टील ते कसं हम्म. आपल्याला कम्फर्टेबल करून घेतात किंवा आपला कम्फर्ट कसा ते शोधतात. सो ह्याच्यामध्ये जास्त त्याची काय म्हणतो आपण एक ग्रेटनेस त्यात जास्त असतो त्या व्यक्तीचा. आणि आतापर्यंत जे मी काम केलं ज्या आर्टिस्ट बरोबर को आर्टिस्ट बरोबर काम केलं सो ऑफकोर्स हे सगळे असे होते की ओव्हरऑल आपल्याला सीन कसा चांगला करायचा आहे. आणि ऑफकोर्स त्यांच्याकडनं काही टिप्स हम्म. वगैरे घ्यायच्या, काही सांगायचं की अरे ह्याच्याऐवजी हे असं करून बघ एकदा, हे जास्त छान वाटेल किंवा यायला मी ही मुवमेंट घेतो. सो असं डिरेक्टली आम्हाला काही काही गायडन्स तर मिळायचं. बट त्याबरोबरीने बऱ्याचशा गोष्टी अनसेड होत्या. म्हणजे डिरेक्टली प्रत्येक जण हम्म. कोणी बोट दाखवून सांगत नाही की अच्छा आता या सीनला असं कर, या सीनला असं नको करू. बट हम्म. ऑब्झर्व करून किंवा समोरची व्यक्ती ती सिच्युएशन कशी हँडल करते किंवा समोरची व्यक्ती त्या सीन मध्ये एक्झॅक्टली काय करतंय, राईट. सो हे सगळे आपले जे ऑब्झर्वेशन असतात ना ह्याच्यातून आपल्याला जास्त शिकायला मिळतं समोरच्या कुठल्या सिनियर बरोबर, म्हणजे जेव्हा काम करतो आपण बरोबर. त्यावेळेला. सो हम्म. त्या अशा वेळेला एकलव्य झालेलं जास्त बेटर असतं मी म्हणेन. राईट राईट. सो त्याच्या शूटिंगच्या आधी किंवा प्रयोगाच्या आधी म्हणजे मलाही ते थोडंफार कधी कधी अनुभव आलेला आहे की विंगेत असताना किंवा मेकअप रूम मध्ये असताना आपण असे थोडेसे शांत असतो म्हणजे आधीचा काळ किंवा आता तुला अगदी शॉर्ट द्यायचा आहे तर त्या राईट. म्हणजे तुझ्या परफॉर्मन्सच्या आधी आपण असं म्हणूयात की त्या परफॉर्मन्सच्या आधीचे एक जे 5-10 मिनिटं असतात तेव्हा काय डोक्यात सुरू असतं किंवा त्यावेळेस काय विचार असतात आणि ती ती जी मनामधली हे असते ना असे पोटात गोळा येतो कधी कधी तर तो राईट. तो एक्सपिरियन्स किंवा ती फिलिंग आमच्याशी जरा शेअर करणार प्लीज. बेसिकली जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो किंवा आपल्याला माहिती असतं की ती गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची आणि फायनली ती मिळालेली असते आणि फायनली ती आपल्याला सादर करायची असते. म्हणजे जसं तू एखाद्या नाटकाचं म्हणालास की तू परत तुझं प्रिपरेशन असतं, 1-2 महिने रिहर्सल्स असतात, राईट. सो त्याच्यानंतर फायनली जेव्हा पहिला शो असतो, पहिला ओपनिंगचा शो असतो, सो त्यावेळेला थोडंसं असतं मनामध्ये की आतापर्यंत हे रिहर्सल केलेल्या होत्या, रंगीत तालमी अशा झालेल्या असतात आधी. बट फायनल जे असतं ते फायनल असतं. म्हणजे आता लोकांसमोर तिथे जे काही सादर होईल, जे लोकांना वाटेल तो त्यांचा फीडबॅक असेल त्या नाटकाविषयीचा. सो आपल्याला आणि आपण फक्त आपला विचार न करता ओव्हरऑल ती एक कलाकृती म्हणून, म्हणजे आपल्याबरोबर आपले को आर्टिस्ट आहेत, बरोबर. ऍक्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी गिव्ह अँड टेकच्या जास्त आहेत. की मी आता बघ, मी आता जे हम्म. तुझ्याशी बोलतोय त्याच्यावर तू मान हलवतोयस, राईट. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर. युअर रिसिव्हिंग समथिंग. आता तू जर का असं स्टेडीली बसला असतं मला एक्झॅक्टली कळणार नाही की तुला कळतंय की नाही. गॉट माय पॉईंट. राईट. सो हे जे येस गिव्ह येस अँड गॉट इट. टेक, तो गिव्ह अँड टेक जे असतं तो याचा पूर्ण खेळ असतो. सो त्याच्यामुळे समोरच्याच्याही मनात, म्हणजे कितीही सिनियर आर्टिस्ट जरी असले तरी पहिल्या प्रयोगाला नेहमी असं होतच की अरे यार अच्छा ठीक आहे, थोडंसं एक प्रेशर प्रेशर नाही म्हणता येणार पण काय म्हणू शकतो मी त्याला, एक कसं होईल काय होईल या रिलेटेड नर्वसनेस असतो, राईट. बरोबर. सो राईट तो राईट. एक असतो. आणि जसं जसं आपण प्रयोग करत जातो किंवा जसं जसं आपण जास्त प्रोजेक्ट करत जातो वेगवेगळ्या याच्यामध्ये, सो त्याच्यानंतर डोक्यात काहीच चाललं नसतं. ऑनेस्टली सांगतो म्हणजे हा मी माझा एक्सपिरियन्स तुला सांगतो. त्याच्यानंतर डोक्यात काहीच चाललं नसतं. आपण खूप काम असतो, आपल्याला माहिती असतं की काय एक्झॅक्टली आपल्याला करायचं आणि काय आहे. वी आर जस्ट चिल की अच्छा ठीक आहे, इकडे तिकडे असं नॉर्मल एक हे शांतपणे आपण राहायचं. आणि त्याच्यानंतर मी असं काही बर्डन वगैरे अशा गोष्टी काही नाही वाटत ऑनेस्टली. ओके ओके. सो आणि आतापर्यंत म्हणजे आपल्याला ना तुझ्या बरेच या सगळ्या जण जॉईन हा. झालेत, आपल्याला बरेच जण जॉईन झालेत, हो आपण हो. त्यांच्याकडे देऊया. येस येस सो नक्की नक्की. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. यू कॅन ऑलवेज. आय गेस एकाने विचारलंय. की मी खूप दिवसानंतर, म्हणजे मी मध्यंतरी सेलिब लाईव्ह विथ तेजस हा सेगमेंट करत होतो इंस्टावर, हा हा. बट त्याच्यानंतर असं खूप जणांचे मला मेसेज होते की अरे तू इंस्टाग्रामवरून टोटली गायब झाले सॉर्ट ऑफ थिंग. सो मला तेच सांगायचं होतं की ओके. यार आता मी रिप्लाय वगैरे नसतील केले, बट इट्स नॉट लाईक गायब झालाय. सध्याच्या काळामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या बरोबर मी लवकरच शेअर करेन की मी कुठे होतो, काय होतो आणि काय कुठल्या गोष्टीचं प्रिपरेशन होतं. आणि आय एम शुअर की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पण आवडतील. सो या. हाय नक्की नक्की. एकीने धनंजय. विचारलं तुझा प्रोजेक्ट काय नक्की नक्की दुसरा प्रोजेक्ट काय नेक्स्ट प्रोजेक्ट. एक एक प्रश्न आला आपल्याकडे. मी तेच म्हटलं की याबद्दलच ते सगळं एकदा प्रॉपर झालं की मी तुम्हाला लवकरच या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तोपर्यंत थोडासा सस्पेन्स राहू दे मला असं वाटतं. येस धनंजय म्हणतोय खूप दिवसांनी तेजस दादा दिसलास. थँक्यू धनंजय. मी पण खूप दिवसांनी येस तुझी येस. कमेंट वाचली. राईट. सो तेजस आम्हाला अजून आता तुझ्या या प्रवासातले म्हणजे नाटकाच्या प्रयोगादरम्यान किंवा शूटिंगच्या दरम्यान काही जर गमती जमती झाल्या असतील काही असे किस्से झाले असतील. आय 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 एम व्हेरी शुअर की असं काही ना काहीतरी होतच असतं.
प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टमध्ये. सो त्यावेळेस काही एखादी अशी गंमत झालेली असेल किंवा त्याच्यातनं तुला काही शेअर करायचं असेल आम्हाला तर प्लीज प्लीज गो अहेड. मी टॉस नावाचं नाटक करत होतो हम्म. आणि मला आठवत आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी विघ्नेश दादा म्हणजे विघ्नेश जोशी, संपदा जोगळेकर कुलकर्णी आणि पूजा अजिंक्य, रेणुका भिडे वगैरे आम्ही सगळे आमचा एक ग्रुप होता आणि हम्म. त्याचे दौरे वगैरे आमचे चाललेले असायचे. म्हणजे एक चांगलं एक फॅमिली सारखंच आमचं झालेलं होतं. आणि सुनील गोडबोले काका जे होते, सो त्या सगळ्यांना म्हणजे कारे दुरावा मधलं त्यांचं ते नवरे हे कॅरेक्टर होतं ते प्रचंड गाजले. म्हणजे ते खूप सिनियर आर्टिस्ट आहेत आणि हो याच्या हो. आधी सुद्धा त्यांचे असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे खूप कमाल आहेत. बट त्यांचा एक सिग्नेचर प्रोजेक्ट, वन ऑफ द सिग्नेचर प्रोजेक्ट कारे दुरावा ही सिरियल होती. काय. आणि हम्म. दरवेळेला असं होतं की नाटक झालं म्हणजे प्रयोग झाला की बरेचसे बॅकस्टेजला लोक हम्म. येतात, ते प्रतिक्रिया शेअर करतात, त्यांना भेटायचं असतं कोण कलाकारांना वगैरे, हे सगळं कॉमन असतं. हम्म. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आम्हाला हो. अच्छा ठीक आहे, म्हणजे युज टू झालेलो होतो आम्ही की अच्छा लोक येतात, त्यांचा फीडबॅक देतात, काही चांगलं बोलतात, काही गोष्टी सांगतात की अच्छा हे असं का केलं, काही लोकांना डाऊट्स असू शकतात त्या ह्याच्यामध्ये. हम्म. पण हम्म. ओव्हरऑल म्हणजे आपण म्हणतो ना एखादं म्हणजे आपल्याला असं पूर्वी वाटायचं की अच्छा मला हिरो बनायचंय, राईट, म्हणजे मी यंग आहे, मी हिरो आहे हम्म. तरच मी फेमस. हे जे स्टारडमची जी एक व्याख्या होती ना, त्याच्यासाठी तुला यंग असणं गरजेचं आहे की त्यासाठी तुला एक ठराविक तुझं फिजिक असणं गरजेचं आहे, राईट. हम्म. सो हम्म. पूर्णपणे एक वेगळ्या काय म्हणतो एक वलय देणारी एक घटना घडलेली. सो सुनील काका हम्म. लाईक 60+ असतील ते, आणि त्यावेळेला त्यांचं फॅन फॉलोईंग एवढं होतं म्हणजे ओव्हरऑल आम्ही सगळे आर्टिस्ट एका साईडला आणि सुनील गोडबोले एका साईडला एवढ्या लेवलचं हे होतं. अच्छा. आणि लिटरली कल्याणचा आय गेस प्रयोग होता आणि त्यावेळेला सगळे ओके. महिला बचत गट वगैरे असे काही एक ग्रुप बुकिंग झालेले होते. सो हम्म. त्यावेळेला त्यांचं होतं की म्हणजे सगळ्या बायका इट्स लाईक टोटली या इकडे की अहो गोडबोले काका तुम्ही काय काम करता, तुमचं हे काय ते काय, अच्छा. ऑटोग्राफ घेणं हे ते म्हणजे लिटरली हे एवढे मजेशीर होतं. आणि नंतर आम्ही त्यांना एवढं त्याच्यावर चिडवलेलं की म्हणलं काय काका मजा आहे आता हे ते वगैरे. म्हणजे खूप स्पोर्टिंगली खूप असे बॅकस्टेजला हा. किस्से घडतात. त्यानंतर आम्ही किमयागार या नाटकाचा प्रयोग आम्ही इंदोरला केलेला होता. सो इंदोरला आम्ही 2 दिवसात 5 प्रयोग केलेले होते. ते आमचे बॅक टू अरे बॅक, बापरे म्हणजे क्या बात है. दिवसाला 3 प्रयोग अच्छा. साधारणपणे, एका दिवसाला 3 प्रयोग, एका दिवसाला हा. 2 प्रयोग. सो त्याच्यामध्ये आम्हाला असं हम्म. व्हायचं की थोड्या वेळाने म्हणजे एक पहिले 2 प्रयोग झाले की परत तिसरा प्रयोग जेव्हा सेम दिवसाला तू करतो तेव्हा असं होतं की अरे यार हे हे आत्ताच करून आलो ना आपण, अच्छा हा हा सीन कधी गोंधळायला होतं या गोष्टीमध्ये. सो बरोबर हो त्याच्यानंतर हो. एकमेकांना कन्फर्म करायचो की अच्छा ओके हा सीन आहे, आता ह्याच्यानंतर हा सीन करायचा, ओके करेक्ट आहे हा, ओके. सो अशा अशा गोष्टी काही काही वेळा दौऱ्यांची वगैरे एक वेगळी मजा असते या सगळ्या प्रोसेसमध्ये. हो हो. पण या त्या दौऱ्यांमध्ये कसं रे मग खूप थकायला होतं म्हणजे तुम्ही आता जेव्हा असे 3-3 प्रयोग एका दिवसाला करता आणि मग मग त्यावेळेस डाएट सांभाळणं, झोप तुमची होणं, ट्रॅव्हलिंग आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये तब्येत सांभाळणं सुद्धा फार महत्वाचं असतं. म्हणजे काय काय वाटतं याच्यावर तुला? डेफिनेटली डेफिनेटली म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये दौरे जे काही प्रकार आहे ते प्रचंड, म्हणजे आता आजकाल आपण सगळे मुंबईला जास्तीपणे सगळे स्थायिक, मुंबई पुणे हो मेट्रोपॉलिटन आहेत तिकडेच मेजॉरिटी आर्टिस्ट आहेत, बाहेरच्या साईडला पण आहेत पण हो. मेजॉरिटी या थिंग्स चालतात त्याच्यामुळे इकडे. सो या प्रोसेसमध्ये हम्म. असं होतं की तुम्ही आता कोकणात असतील किंवा अजून कुठल्या ठिकाणी असतील, सो अशा याच्यामध्ये आपल्याला एक प्रयोग करायला किंवा 2 प्रयोग करण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जायचं असतं. सो त्याच्यामुळे ते वेळ, हम्म. एनर्जी या सगळ्याच दृष्टीने ते खूप जास्त एक्झॉस्टिंग असतं. आणि दौऱ्यांच्या वेळेला आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्याला हवे त्याच्या मिळतील त्याची काही शाश्वती नसते. फॉर एक्झाम्पल मुंबईला आता माहिती बरोबर. आहे वाजले तरी यू कॅन ऑलवेज गो टू मॅकडॉनल्ड्स और डॉमिनोज किंवा समथिंग, काय काय आउटलेट्स उघडी असतात, तू पटकन जाऊन काहीतरी घेऊन खाऊ शकतो. बट वेराज अशा ठिकाणी कुठल्या रिमोट एरियाजमध्ये जेव्हा तू जातोस तेव्हा तुला माहितीये की 9 पण नंतर काही नाही मिळणार, तर ते नाही मिळणार आहे. म्हणजे जगात कोणीही जरी आलं तरी सुद्धा ते बंद झालंय. सो बरोबर. खूप असतं या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये, बट त्याची एक अच्छा. वेगळी मजा असते. ओव्हरऑल हम्म. थिएटर आणि दौरे नाटक हे जे मुळात हा जो विषय आहे तो जोपर्यंत तुम्ही तेवढे हो हो. एन्थुझियास्टिक तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी करूच शकत नाहीत. करूच शकत नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो या एक मिनिट पीपल आर जॉईनिंग येस. सो त्याच्यात अजून आम्हाला थोडंसं ह्या म्हणजे एखादा रोल तुझ्याकडे जेव्हा येतो किंवा तू एखाद्या रोलसाठी अप्रोच होतोस तेव्हा त्याच्या तयारीमध्ये म्हणजे आता तूही आम्हाला जसं सांगायचंस की वाचन करायला हवं, स्पीच एक्सरसाइजेस असतात
कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर फिजिकली कॉलेजमध्ये, राईट राईट. सो थिएटर आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात ना तेव्हा, त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकली एक्सरसाइजेस पण कराव्या लागतात. सो राईट. सतत आता म्हणजे आता ह्याच्यामध्ये एव्हरी टाइम ऑन द फूट असा हा व्यवसाय म्हणजे हा असं हे प्रोफेशन आहे की यू हॅव टू बी राईट. ऑल द टाइम ऑन फूट, की तुला कधी एखाद्या रोलसाठी ऑफर आली तर तुला फिट राहणं आहे, तुला अपडेट राहणं आहे, तुला वाचन करणं आहे, तुला True. आजूबाजूच्या गोष्टींची माहिती म्हणजे असणं आहे. सो हे सगळं तू कसं करतोस, हे सगळं कसं बॅलन्स करतोस आणि याच्यावरती तुझं काय मत आहे? सो बेसिकली कुठलंही एखादं कॅरेक्टर येतं म्हणजे आता ह्याच्यासाठी मी वेगवेगळे तुकडे नाही पडणार मीडियम वाईज. कॅरेक्टर हे कॅरेक्टर असतं, भले ते एखाद्या डेली सोपचं असो, नाटकाचं असो, वेबसिरीज, अजून कुठल्या गोष्टीचं असो. सो एखादं कॅरेक्टर जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा इट मीन्स की एक पर्सन आलेला आहे, एक डिफरंट कॅरेक्टरिस्टिक किंवा एखादी वेगळीच व्यक्ती आलेली आहे. त्या व्यक्तीला आपल्याला साकार करायचंय, राईट. त्या व्यक्तीला क्या आपण बात. म्हणजे म्हणजे आपल्यामध्ये ते बदल करायचे. जेव्हा एखादं पात्र आपण करतो खरंय. त्यावेळेला आपण मी ऍज अ तेजस जसा आहे, पण मला विचार करायचा की आता प्रथमेश जर का माझ्या कॅरेक्टरचं नाव असेल तर या सिच्युएशन मध्ये प्रथमेश काय रिॲक्ट करेल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील. म्हणजे तो जर का शॉर्ट टेम्पर्ड जर का एस्टॅब्लिश झालेलं आहे तर मी इथे शांतपणे ऍज अ तेजस मी शांतपणे एखादी सिच्युएशन हँडल करेन, तर तसं करून मला नाही चालणार. सो नाही चालत. बरोबर. रायटर जे असतात त्यांच्याकडनं, डिरेक्टर जे असतात त्यांच्याकडनं आपल्याला एक्झॅक्ट त्याच्या आउटलाईन्स कॅरेक्टरच्या ते देतात आपल्याला, की कसं आहे, काय पात्र काय आहे. रायटरकडनं आपल्याला कॅरेक्टर स्केचेस मिळतात. सो या सगळ्याचा विचार करून अल्टिमेटली आपल्याला आपल्यात बदल करायचे असतात, आपल्या थॉट प्रोसेसमध्ये बदल करायचे असतात. की जनरली जर का पटकन काय झालं आणि माझा हात पहिला येत असेल काहीतरी बोलता बोलता, पण जर का समज माझ्या कॅरेक्टरचा हात फ्रॅक्चर असेल तर पटकन बोलता बोलता मी ही सवय माझी नेहमीची केलेली नाही, राईट. नाही सो चालत. राईट राईट. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर का बघशील तर मला त्या सगळ्या त्या गोष्टींचा विचार करायचा असतो आणि ऑफकोर्स त्याचं एक बाउंड्रीज स्वतःला आखायच्या असतात. की आता मी ऍज अ तेजस, मी ऍज अ पर्सन मी नाहीये इकडे, एक दुसरा व्यक्ती आहे, तर या व्यक्तीचे या सवयी आहेत. जसं गोष्टीमध्ये आपण सांगतो की एक सिंह असतो, सिंह खूप मोठा असतो, तो खूप मांसाहारी असतो, हे असतो ते असतो, हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स झाले, राईट. आता जर का मला ते कॅरेक्टर करायचं असेल तर माझ्यात अग्रेशन किती असलं पाहिजे, काय आहे. सो एक जस्ट एक्झाम्पल मी दिलं. सो असे कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपरली त्या लिमिटेशन्स मध्ये, कारण प्रत्येक व्यक्तीच्या काही लिमिटेशन्स असतात. सो त्या लिमिटेशन्सचा विचार करून समोरचं कॅरेक्टर आहे त्याचा विचार करून ओव्हरऑल आपल्यात काय बदल घडवता येतील, आपल्या डोक्यात काय थॉट पेरायचे असतात, आपली बॉडी लँग्वेज काय आहे, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करणं खूप गरजेचं असतं. ते जेव्हा इफेक्टिव्हली होतं आणि ते कॉन्फिडंट होतं आणि विथ इज होतं. म्हणजे ऍक्टिंग म्हणजे मुळात ऍक्टिंग करतोय हे न वाटणं, दॅट इज ऍक्टिंग, राईट. सो त्या बरोबर पॉईंट ऑफ बरोबर. राईट. सो तेवढ्या काही इझिली होणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे एक प्रिपेरेशनची पूर्ण प्रोसेस आहे असं मी म्हणू शकेन. राईट. आणि याच्यामध्ये मग कोस्टार्सचं कसं असतं, म्हणजे तुला आता ऑब्व्हियसली मोनोऍक्ट म्हणजे आपलं सॉरी हे हे जो आहे याच्यामध्ये टीम वर्क आहे बेसिकली. सो याच्यामध्ये खूप मोठी टीम असते आणि मग तुम्ही परत कम अगेन हॅलो नाही या सो ही टीम असते, इट इज अ टीम वर्क कम्प्लिटली. म्हणजे थिएटर असेल किंवा तुझं फिल्म असेल, सिरियल असेल, ही टीम वर्क आहे. आणि त्याच्यामध्ये तुझे कोस्टार्स जे असतात तर त्यांच्या बरोबरीचं तुझं जे रिलेशन आहे, म्हणजे आता त्याच्यामध्ये तुला बिकॉज जसं तू म्हणालास की तू ते कॅरेक्टर नाहीयेस, तसंच समोरची व्यक्ती सुद्धा ते कॅरेक्टर नाहीये. मग नाहीये. तुमच्यामधलं रॅपो कसं, मग तुमच्यामधलं रॅपो किंवा तुमच्यामधलं रिलेशन कसं डेव्हलप होतं? म्हणजे तुला आता जर म्हणजे पोंक्षे सरांबरोबर जेव्हा वडील करायचे, ते तुझे वडील आणि तू त्यांचा मुलगा असं होतं. तर असं कुठलंही उदाहरण जर तू घेतलंस तर तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांशी शूटच्या आधी किंवा सीनच्या आधी कसं वागता बोलता, जेणेकरून ते नातं ऑन स्क्रीन येतं. म्हणजे कोस्टार्स बद्दल सांगा मला. करेक्ट. सो बेसिकली एक एक्झाम्पल देऊन मी तुला सांगतो. बरेचदा असं होतं जेव्हा सिरियलचं आपण शूट करतो तेव्हा आपला क्लोज शॉट चालला असतो किंवा सोलो आपला एखादा शॉट चाललेला असेल, त्या समोर कोणीच नाहीये, कॅमेरा आता मी जसं बोलतोय सो त्या पद्धतीने कॅमेरा समोर असतो आणि कॅमेरा बरोबर आपल्याला बोलायचं असतं, ऍझ्युम करून की हे त्याचे डोळे आहेत, समोरच्या व्यक्तीशी मी बोलतोय सॉर्ट ऑफ, राईट. सो ते जेव्हा करायचं असतं तेव्हा आपल्याला क्यू द्यायचे असतात. क्यू म्हणजे समोरच्याचे जे डायलॉग्स असतात ते समोरचा एक आयदर आर्टिस्ट असेल तर आर्टिस्ट बोलतात, नाही तर असिस्टंट डिरेक्टर साधारणपणे आपल्याला क्यू देतात आणि त्याला आपल्याला रिॲक्ट करायचं असतं, राईट. सो या प्रोसेसमध्ये बरेचदा असं होतं की म्हणजे मी माझ्या स्पेशली को आर्टिस्ट बरोबर जर का सांगायचं झालं, ज्या ज्या लोकांबरोबर मी काम केलंय, आम्ही ट्राय करायचो की आम्ही स्वतःच क्यू देऊ समोरच्याला,
कारण अल्टिमेटली जर का एक्झॅक्ट क्यू दिले विथ इमोशन्स तर समोरचा पण त्या पद्धतीने रिॲक्ट करेल, बिकॉज आपण सगळे ह्युमन्स आहोत. इट्स नॉट लाईक की फीड आहे की 103 क्रमांकाची चौथी रिॲक्शन दिली की झालं. इट्स नॉट द केस, राईट? सो हे ऍक्शन रिॲक्शनचा पूर्ण खेळ आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण जर का समोरच्याचा क्लोज चाललो, टेक्निकली माझं काहीच काम नाहीये का, कारण तर समोरच्याचा क्लोज चाललाय, पण असा विचार न करता पण प्रॉपरली जर का त्याला क्यू दिले, त्याचे एक्सप्रेशन खूप चांगले आले आणि समजा त्यांनी पण आपल्याला प्रॉपरली क्यू दिले, ठीक आहे, सो आपले पण एक्सप्रेशन व्यवस्थित त्या पद्धतीने झाले. जेव्हा ते एडिट करून प्रॉपरली पॅच होतात गोष्टी पूर्ण, जेव्हा तुम्हाला सीन दिसतो त्यावेळेला ते गिव्ह अँड टेक तुम्हाला तेवढं प्रॉमिनेंटली दिसतं. ह्याच्यामध्ये को आर्टिस्टचं पण तेवढंच कॉपरेट एक्सपेक्टेड असतं, राईट? आणि टचवूड आतापर्यंत ह्याच्या लोकांबरोबर काम केली त्या लोकांबरोबर खूप आमचं म्हणजे आता कन्यादानमध्ये म्हण, पुढच्या पाऊलमध्ये म्हण, साजणामध्ये म्हण किंवा अजून कुठल्याही सिरियलमध्ये ज्या प्रोजेक्ट आम्ही भाग होतो, या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही जे होतो ते आमचा ऍज अ फ्रेंड म्हणून खूप छान रॅपो होता. बिहाइंड द सीन्स ज्याचं जर का म्हणायचं झालं तर आमचा एक खूप स्ट्रॉंग बॉन्ड होता, खूप छान रॅपो होता, जो कालांतराने क्रिएट झालेला होता. सो या प्रोसेसमुळे आपल्याला एक्झॅक्टली जेव्हा ऑन कॅमेरा म्हणजे जेव्हा ऍक्शन म्हणतो डिरेक्टर, तेव्हा एक्झॅक्टली काय बदल करायचे आणि काय करायचे हे एकमेकांना कॉपरेट करून घ्यायचं, समजून घ्यायचो आम्ही आणि त्या पद्धतीने रिएक्ट करायचं. सो ऍक्टिंग इज जसं तू बोल टीम गेम आहे पूर्णच्या याच्यामध्ये. म्हणजे एक छोटासा स्पॉट दादा जरी किंवा एक छोटासा मेकअप दादाचा जो असिस्टंट असतो तो जरी आपल्याला वेळेवर त्या क्षणाला तिथे नसेल अवेलेबल तर ऑफकोर्स त्या सीनवर त्याचा परिणाम होतो. सो इट्स टोटली टीम गेम आणि को आर्टिस्टचं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही. सो याच्यामध्ये तेजस म्हणजे तुला काही म्हणजे अडचणी किंवा प्रॉब्लेम्स असे काही तुझ्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये या फील्डमध्ये तुला काही जाणवलं का? म्हणजे आपल्याला काही असं टीकात्मक बोलायचं नाहीये, बट वी हॅव टू टच बोथ द साइड्स ऑफ द कॉइन, म्हणजे कॉइन हॅज बोथ द साइड्स. सो जसं चांगलं आहे तसं काही वाईटही आहे. आणि आता सध्या म्हणजे SSR केस नंतर खूप बॉलिवूडमध्ये पण तू आता ऐकत असशीलच की न्यूजमध्ये बऱ्याच काही गोष्टी बाहेर येत आहेत. सो आय डोंट वॉन्ट टू टच एनिथिंग डिरेक्टली, बट तरी मला तुझ्याकडनं आता ऍज यू आर इन द प्रोफेशन मला ऐकायला आवडेल की काही खरंच अडचणी आहेत का किंवा काही फॉल्स पॉइंट्स आहेत का, आणि मग त्याच्यावरती कोप कसं करायचं याच्याबद्दल जरा प्लीज सांग. ओके, सो बेसिकली या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह पॉइंट्स असणारच आहेत. म्हणजे कारण इकडे सगळेच ह्युमन्स आहेत आणि सगळ्याच प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे ते ह्युमन आहे तिकडे तिकडे एरर्स असणारच आहेत, ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अडचणी ज्या आहेत त्याच्यावर कसं काउंटर करायच्या याचं मेन गोष्ट हीच आहे की आपला फोकस कुठल्या गोष्टींवर करायचा आहे ह्याच्यात त्याचं उत्तर आहे. म्हणजे जर का तुला अडचणींचा विचार असेल तर तुला अडचणीच तुला दिसतील आणि त्या अडचणीच वाढतील. वेरॅज जर का तुला पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा असेल तर तुला पॉझिटिव्ह गोष्टी जास्त अट्रॅक्ट होतील. लॉ ऑफ अट्रॅक्शन जर का तू द सिक्रेट्स मधली एक जी थिअरी आहे मी खूप इम्प्लिमेंट करतो ओव्हरऑल माझ्या लाईफमध्ये पण. सो प्रॉब्लेम्स आर एव्हरीवेअर. आपण टॅकल कसं करतोय, आपले व्हॅल्यूज काय आहेत, एखादी सिच्युएशन वर्स्ट सिच्युएशन एखादी कुठलीही असेल कुठल्याही टाईपची असेल, सो या ह्याच्यामध्ये आपले व्हॅल्यूज काय, आपण आपल्या म्हणण्याला किंवा आपल्या मतावर किंवा आपल्या व्हॅल्यूजवर किती स्ट्रॉंगपणे उभा राहतोय. आपण जर का स्ट्रॉंग असलो, आपण जर का करेक्ट असलो ना तर जनरली चुकीचे लोक आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे त्या ऑपअप त्या डिस्टन्स मध्येच ते बाहेर त्या शिल्ड मध्ये त्याच्या आत ते येऊच शकत नाहीत. सो ही एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण किती स्ट्रॉंग आहोत मेंटली, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सेकंडली जर का एस्पेशली मराठी इंडस्ट्री विषयी जर का सांगायचं झालं, म्हणजे ऑफकोर्स आता मी या ह्याच्यामध्ये खूप आधीपासून काम करत आलेलो आहे. सो मला एक गोष्ट जी जाणवली ती एक आहे की थोडंसं अजून प्रोफेशनलिझम आलं ना, म्हणजे जर का तू बोललास की निगेटिव्ह पॉइंटच आपण टच करूया या ह्याच्यातला, सो म्हणून मी एक उल्लेख करून तुला सांगावं असं मला वाटलं की थोडस जर का ह्याच्यात अजून प्रोफेशनलिझम वाढला ना, की जे हिंदीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे, बाकी मी कुठल्या ह्याच्यामध्ये साऊथच्या ह्याच्यामध्ये वगैरे आतापर्यंत कधी वेळ नाही त्याच्यामुळे आय विल नॉट कमेंट ऑन इट, बट ओव्हरऑल प्रोफेशनलिझम जास्त आला. सगळ्याच जणांनी आपापलं काम प्रोफेशनलपणे केलं तर गोष्टी अजून रेज होईल. स्टँडर्ड जो आपला आहे तो जास्त रेज होईल, रादर दॅन टेकिंग फॉर ग्रांटेड टू एनी काइंड ऑफ वर्क. लाईक त्याच्यातला तो मेकअप दादा असू देत किंवा कोण, कुठलंच काम छोटा नाहीये. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रोफेशनलिझम जर का जास्त आलं तर अजून इंडस्ट्री पुढे जाईल असं मला एक वाटतं. म्हणजे थोडंसं तू आता प्रोफेशनलिझमचं जे म्हणाल थोडंसं असं आहे की, म्हणजे मी जे ऐकलं होतं की प्रॉपर अग्रीमेंट्स केल्या जातात किंवा प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट केले जातात जे हिंदीमध्ये आहे ते, आणि मराठीमध्ये जास्त करून शब्दांवरती कामं होतात आणि मग ते शब्दांवरती कामात मग ते नाही तसं होत. सो तसं
तो एक मुद्दा मला आठवतोय. राईट राईट. मी तेच म्हटलं की ओरली कमिटमेंट्स, अच्छा ठीक आहे आता नाही होते तर ठीक आहे, इट्स ओके, आता ते नाही होणार आहे, किंवा अचानकपणे एखादी गोष्टी कुठल्या आल्या तर इव्हन प्रत्येक जण, म्हणजे मी फक्त आर्टिस्ट विषयी नाहीच म्हणत आहे, मी ओव्हरऑल युनिट विषयी की त्यातले स्पॉट दादा असू देत, डिरेक्टर्स असू देत, असिस्टंट डिरेक्टर्स असू देत, साऊंड दादा असू देत, सगळेजण हे एका ओव्हरऑल एक ग्रुपचा भाग आहेत, इन्क्लुडिंग बरोबर. प्रोड्युसर, त्यांचे क्रिएटिव्ह, या साईडचे ईपीस म्हणजे प्रोडक्शन हाऊसचे ईपीस, या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि प्रत्येक जण एकमेकांवर डिपेंडंट आहे. सो असं नाहीये की मला एखादी गोष्ट वाटली आणि तशी गोष्ट मी केली. प्रत्येक जण त्या गोष्टीवर डिपेंडंट एकमेकांवर. सो या प्रोसेसमध्ये जर का प्रत्येक जणांनी आपापल्या बाउंड्रीज मध्ये जर का प्रॉपरली काम केलं तर पुढे काही इश्यू होणारच नाही. आय गेस लाईट प्रॉब्लेम होतोय. अच्छा ठीक आहे, आय होप मी विजिबल आहे. नाही, ओके ओके, एव्हरीथिंग इज ऑल राईट. या परफेक्टली फाईन. सो आता जी ही जी सिच्युएशन आहे, म्हणजे कोरोना व्हायरसची जी सिच्युएशन आहे, आणि तुलाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती खूप इंडस्ट्रीज याच्यामध्ये हिट झालेल्या आहेत आणि जॉब लॉसेस आहेत, सॅलरीज नाही आहेत लोकांना, आणि एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. तर बिईंग अ पार्ट ऑफ एंटरटेनमेंट इंडस्ट्री, तुझा काय अनुभव आहे की एंटरटेनमेंट इंडस्ट्री कशा पद्धतीने हिट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये किती फरक पडला आहे, त्याला कोपअप करण्यासाठी किंवा त्याला परत त्या ट्रॅकवरती आणण्यासाठी काय करावं लागेल, किती वेळ लागेल, याच्यावरती जरा आम्हाला प्लीज सांगशील. ओव्हरऑल म्हणजे करोनामुळे अशा हार्डली काही बोटावर मोजण्या एवढ्या इंडस्ट्रीज सोडल्या तर सगळेच जण सफर करतात या प्रोसेसमध्ये, या पॅन्डेमिक मध्ये. पण अगेन या याच्यामध्ये सगळीकडे लोअर क्लास म्हणणं चुकीचं ठरेल खूप, पण जे लोक आहेत, ज्या लोकांचं हातावर पोट आहे, दिस विल बी राईट. सो या लोकांना ऑफकोर्स, म्हणजे आपल्यापर्यंत काय होतंय, आपल्यापर्यंत आपल्याला माहितीये की अच्छा ओके, बिलं थकलेली असतात किंवा काही गोष्टी आहेत ती आपल्याला इन्स्टॉलमेंट्स आपल्याला पुढे ढकलावे लागतात. आपलं यापर्यंतच लिमिट राहतं. आपल्याला असे वांदे होत नाहीत की हे खाऊ काय, राईट. पण असा पण एक वर्ग आहे, एक लोक आहेत अशा कॅटेगरी मधले पण, की ज्या लोकांना खूप या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, राईट. म्हणजे त्या लोकांचं असं आहे की मी जर का आज काम केलं नाहीये, स्पेशली जे मायग्रंट्स आहेत किंवा मुंबईतले पण जे आहेत, सो या लोकांचं असं आहे की मी आज काम नाही केलं, आज शूट नाही केलं, या महिन्याला मी काम नाही केलं तर मला खायला प्यायला पैसे नाही आहेत, मी मील घेऊ शकत नाही. सो हे जे लोक आहेत या वर्गाने सगळ्यात जास्त सफर केलंय. बट त्याच्या काउंटर पार्टला जर का आपण बघितलं तर जे प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे जेवढा मोठा व्याप असेल तेवढा लॉस मोठा असतो. सिम्पल आहे. म्हणजे माझं जर का एकच टपरी असेल, हे केली तर फार फार तर काय होईल, मला 20-30 हजाराचा लॉस होईल, बाई मी बंद करून बात खतम. पण तेच जर का माझं 5 स्टार हॉटेल असेल तर त्याचे लॉस पण त्या गणितामध्ये असणार आहेत, राईट. सो आपण फक्त विचार न करता जे बाकीचे पण व्यावसायिक आहेत किंवा जे बाकीच्या कॅटेगरी मधले पण जे आहेत, म्हणजे जसे प्रोड्युसर्स म्हण, चॅनल म्हण, सो या लोकांचे जे लॉसेस आहेत ते मोठ्या डिजिट्स मध्ये आहेत. तर अल्टिमेटली ते जोपर्यंत रिकवर करणार नाही तोपर्यंत खाली 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 पैसा पोहोचणार नाही, बिकॉज सगळ्या लेयर्स आहेत. बरोबर. या खूप स्ट्रॅटेजिकली विचार करून जेवढ्या लवकर कोपअप करता येईल असा प्रयत्न, म्हणजे मी ऑफकोर्स नाव घेऊन मला सांगायला आवडेल, लाईक स्टार प्रवाहाच्या सिरियल्स आहे सगळ्यात पहिले स्टार्ट झालेल्या होत्या. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मी 100% शुअर नाहीये, बट मला असं वाटतंय. सो बरेच जे आहेत त्या लोकांनी, इन्क्लुडिंग झी मराठी, कलर्स म्हणा, झी युवा असेल, सो अशा चॅनल्सनी स्पॉट दादा म्हणा किंवा बाकीचे जे काही टेक्निशियन्स आहेत त्या लोकांना सुद्धा सहाय्य केलेलं होतं, त्यांना काही सॅलरीज दिलेल्या होत्या, काही फंड होते. सो ऑफकोर्स प्रत्येक जण प्रयत्न करतो, इन्क्लुडिंग आर्टिस्ट पण. बरेचसे लोक मायग्रेट होऊन मुंबईत आलेले असतात, रेंटवर राहत असतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. सो हे पूर्ण स्ट्रक्चरल आहे. म्हणजे जेव्हा वरचा टॉप लेवल मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे चॅनल म्हण किंवा प्रोडक्शन हाऊस म्हण, हे लोक जोपर्यंत स्टेबल होणार नाही तोपर्यंत खालच्या गोष्टी स्टेबल होणार नाही, तोपर्यंत नवीन प्रोजेक्ट यायला अडचणी होतील. हे जे सगळं आहे हे प्रशांत आणि प्रशांत आपल्या फॅन फाउंडेशननी पण. हा, सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या एकमेकांवर डिपेंडंट आहेत. सो होप सो की या लवकरात लवकर सॉल्व्ह होतील या गोष्टी. हो, नाही, जसं तू म्हणालास तसं बऱ्याच लोकांनी मदत केल्या, म्हणजे अगदी स्पॉट बॉईज, कॅमेरामन किंवा जे म्हणजे तू जसं डेली वेजेस टाईप जे लोक अवलंबून आहेत, जे बॅकस्टेजला जास्तीत जास्त असतात, सो त्यांना बऱ्याच लोकांनी मदत केलेली आहे. आणि बेसिकली हे असं करायला हवं, बिकॉज तुम्ही जेव्हा एखाद्या ग्रुप प्रोफेशन मध्ये असता तेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी होणं हे खूप
चांगलं आहे. ओके, त्याच्यास एक एक वेगळा पॉइंट थोडासा टच मला करायचा होता याच्यामध्ये, की मी परवा परवा सुद्धा एक पोस्ट बघितली आणि कंटिन्यू मी एव्हरी म्हणजे 1 वर्ष 2 वर्षानंतर तुझ्या वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स आणि वेगवेगळ्या एज्युकेशनच्या पण पोस्ट बघत असतो. सो तू तुझ्या प्रोफेशन बरोबर तुझा अभ्यासही चालू ठेवलेला आहेस अजूनही आणि राईट. वेगवेगळ्या विषयातलं तू मास्टर्स केलेलं आहेस. आता परवा सुद्धा मी एक तुझं सर्टिफिकेट बघितलं. सो मला त्याच्याविषयी सांग जरा, की तुझी ही हे तू कसं करतोस, कसं मॅनेज करतोस आणि तू आतापर्यंत काय काय विषयातला अभ्यास केलेला आहेस त्याच्याबद्दल जरा सांग. डेफिनेटली. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की आपण जे आता काळात आहोत, सो या गोष्टींमध्ये या जनरेशन मध्ये आपल्याला मल्टीटास्किंग राहणं किंवा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांमध्ये आपली मास्टरी असणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बिकॉज तुम्हाला माहित नाही की कुठली गोष्ट कधी तुम्हाला कशा प्रकारे उपयोगी पडेल. आणि जसं तुम्हाला म्हणालास, तुझा पहिला जो क्वेश्चन होता त्याला मी कनेक्ट करीन की तू पॉझिटिव्ह कसा राहतोय सध्या, काय तुझं प्रिपरेशन चाललंय डोक्यात. सो तो पॉइंट इथे मी जॉईन करावा असं मला वाटेल की या सगळ्या प्रोसेसमध्ये जर का माझ्याकडे आता वेळ आहे, तो असा वेळ माझ्याकडे आधी कधी होता तर जेव्हा मी कॉलेजमधनं पासआउट झालेलो तेव्हा होता, एखादं वर्ष. राईट, की जेव्हा आता मला अच्छा आराम से मैं चिल सोच सकता हूँ की अच्छा ओके आता मला काय करायचंय, कसं करायचं या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो आता जर का अनायसा मला वेळ आलेला आहे, वाय नॉट की ते मी चांगल्या प्रकारे युटिलाइज करू. आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहितीये की अपार्ट फ्रॉम ऍक्टिंग, लाईक मी माझे काही बिझनेस सेटअप्स पण आहेत वेगवेगळ्या गोष्टींमधले. सो आणि माझे काही एंटरप्रिनरियल ड्रीम्स पण आहेत पुढच्या याच्यामध्ये, जे येणाऱ्या काळात मी तुमच्याबरोबर शेअर करीनच ऑफकोर्स. आणि त्या रिलेटेडच माझ्या बऱ्याच गोष्टी आता चालू होत्या या नजीकच्या काळात. सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला अपडेट राहणं किंवा या सगळ्या याच्यामध्ये आपली मास्टरी मिळवणं. आणि जसं ऍक्टिंग मध्ये वेगवेगळे फील्ड्स आहेत, हे एक टीम वर्क आहे. जसं कुठलाही बिझनेस म्हण किंवा कुठलाही एंटरप्रिनरियल जर्नी जी असते, सो त्याच्यामध्ये सुद्धा एक टीम वर्क आहे, त्याच्यातले काही वेगळे स्किल सेट आहेत. सो ते आपल्याला जास्तीत जास्त काय म्हणतो आपण, शिकून घेणं, आत्मसात करून घेणं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि म्हणून मी जेव्हा, आणि आता सध्या तर ऑनलाईन गोष्टी होतात बऱ्यापैकी. म्हणजे आता माझं सध्या सुद्धा एका हॉवर्ड बिझनेस स्कूल मधून माझं एक सेमी ऑनलाईन टाईप एक आहे. म्हणजे काही दिवसांसाठी मला तिकडे जावंही लागेल आणि बाकी सगळे ऑनलाईन आहेत. सो अशा प्रकारे माझे काही लॉ आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माझे अजून काही मास्टर्स प्रोग्राम, स्पेशलायझेशन प्रोग्राम चाललेले आहेत. लंडन बिझनेस स्कूल मधनं काही गोष्टी मी करतोय सध्या. ते आता येणाऱ्या काळात तुला जसं म्हणालास की तू काय काय पोस्ट टाकत असतो, सर्टिफिकेट्स आणि या सगळ्या गोष्टी मला दिसतात. सो या रिलेटेड पण तुला दिसतील काही पुढच्या 6 महिन्यात, 6 महिन्यात ते 1 वर्षात. सो आपण जेवढा आपल्याकडे वेळ असतो, जेवढा, आणि जसं आपण म्हणतो की आपलं एज्युकेशन कुठेच फुकट जात नाही. भले ऍक्टिंग क्षेत्रात आपण असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असू, पण ओव्हरऑल एज्युकेशन जे तुम्हाला काय म्हणतो आपण एक डेव्हलप करतं ऍज अ पर्सन, एज अ पर्सनॅलिटी म्हणून जी आपली एक डेव्हलप होते या सगळ्या प्रोसेसमध्ये, ती प्रत्येक ठिकाणी रिफ्लेक्ट होते. नॉट नेसेसरी तू ऍक्टिंग करतोयस, तू बाकी कुठलं प्रोफेशन करतोय, हे प्रोफेशनल सेंटरिक, प्रोफेशन सेंटरिक नाहीये. सो ओव्हरऑल पर्सनॅलिटी करणं, दॅट इज हे एज्युकेशन. ओव्हरऑल आपल्याला जास्तीत जास्त आपण अवेअर राहणं सगळ्या गोष्टींचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि जसं बोललो, तुम्हाला विचारलंस की आतापर्यंत तू काय काय केलेलंस. सो कॉलेजला तर मी तुझ्याच होतो की बॅचलर ऑफ मास मीडिया माझं तिकडनं झालेलं. त्याच्यानंतर मास्टर्स इन ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स मी केलं, त्याच्यामध्ये मास्टर्स केलं. त्याच्यानंतर माझं आता रिसेंटली मी जे म्हटलं इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये माझं आता स्पेशलायझेशन झालं. बाकी पण बऱ्याच गोष्टी चालू आहेत ज्या येणाऱ्या काळात तुम्हाला. माझं असं एक एम आहे की ऍटलीस्ट 30-32 पर्यंत तरी, म्हणजे पुढचे 5-7 वर्ष तरी मी या सगळ्या गोष्टी करत राहीन. सो असं मला वाटतंय. सो कमिंग टू थोडंसं कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द चॅट याच्या आपल्याला, कारण लोक आपल्या खूप वेळापासून वाट बघतात की काहीतरी त्यांच्याशी इंटरॅक्ट करता येईल. सो हाय हाय अस्मिता, मी आता मेसेज वाचते तुमचे सगळ्यांचे. नक्षत्रा दादा, मराठी आणि साऊथ मूवीज बघायला आवडेल. डेफिनेटली साऊथ मला, त्या लँग्वेज मला येत नाही, म्हणजे तामिळ असू देत किंवा कन्नड असू देत, या सगळ्या गोष्टी मला माहिती नाहीयेत. बट मला अशी कधी अपॉर्च्युनिटी आली तर डेफिनेटली मी ट्राय करेन. त्याच्यानंतर टीम जे बार्स, बिग फॅन ऑफ तेजस सर. थँक्यू यार, थँक्स अ लॉट. आणि यू आर अ मोटिवेटर, थँक्यू. या यू कॅन गो अहेड सिद्धांत. सो ह्या सगळ्यामध्ये तेजस मला सांग, आता तू एंटरप्रेन्युअर, तुझं जसं म्हणालास की कामं सुरू आहेत,
ऍक्टिंग मध्ये तुझं चालू आहे, एज्युकेशन मध्ये तुझं सगळं सुरू आहे कामं. तर या सगळ्यामध्ये मग फॅमिलीचा सपोर्ट हा सगळ्यात जो महत्वाचा भाग आहे तो कसा आहे? मित्र, तुझे रिलेटिव्ह किंवा तुझी सपोर्ट सिस्टीम, त्यांच्याबद्दल थोडंसं मला सांग प्लीज. डेफिनेटली. म्हणजे या कुठल्याही प्रोसेसमध्ये प्रत्येकाच्या फॅमिलीचं योगदान खूप मोठं असतं, की आपण एक्झॅक्टली काय करतोय आणि त्याचं ते अवेअर करून देणं आपल्या फॅमिलीला, आणि त्यांच्याकडनं आपल्याला जो सपोर्ट मिळतो त्याच्याने आपल्याला एक जास्त मोटिवेशन मिळतं. म्हणजे ते सगळ्यात जास्त मोटिवेशन असतं. बिकॉज आता जर का असं झालं असतं की मी हवं ते करतोय पण सॉरी, म्हणजे मला जे करायचंय ते मला हवं ते करू दिलं गेलं नसतं, तर कदाचित मी आता ज्या गोष्टी हम्म, करतोय त्या मला नसतं. राईट. किंवा बऱ्याच लोकांकडे हम्म, असं असतं की हम्म, लोक कन्व्हिन्सच करू शकत नाहीत घरी की मला एक्झॅक्टली काय करायचं. मग असं होतं की नाही, पॅरेंट्स म्हणतात ही गोष्ट करायची तर मग तीच केली जाते. राईट. बट अल्टिमेटली या सगळ्याचं एक मूळ हे असतं की कुठलेच पॅरेंट्सना हे नको हवं असतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी चांगलं करू नये किंवा ते चांगलं होऊ नये असं कोणाचीच इच्छा नसते. तर त्यांचे प्रत्येक पॅरेंट्सचे हम्म, आपापले एक्सपिरियन्सेस असतात, त्याच्यावरनं त्यांनी एक अंदाज बांधले असतात की या गोष्टी कर, या करू नकोस. डूज अँड डोंट्स जे असतं त्या गोष्टी केल्या जातात. पण जर का आपण तेवढे कॉन्फिडंट असलो, आपल्याला माहितीये की आपण काय करतोय, तर तो कॉन्फिडन्स आपण आपल्या फॅमिलीला देऊ शकलो, तर ऑफकोर्स त्यांच्याकडनं पण हम्म, आपल्याला खूप हम्म, चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळतो, जो मला आतापर्यंत माझ्या फॅमिलीकडनं मिळत आलाय, स्पेशली माझी आई आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो टचवूड, म्हणजे हम्म, आतापर्यंत असं कधीच झालं नाही की एखादी गोष्ट करतोयस तर ते तू का करतोय सॉर्ट ऑफ थिंग. दे ऑलवेज आर लाईक, याच्या ओके तू हम्म, करतोयस ना, आमचा पूर्ण सपोर्ट आहे, व्हॉट एव्हर जे काय होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, वी आर देअर फॉर यू. हा स्टँड असणं दॅट इज व्हेरी क्रुशल. आणि हा स्टँड असा राईट. आहे, म्हणजे हा मिळवणं स्टँड घरच्यांकडनं, इव्हन ह्याच्यामध्ये सुद्धा आपलंच कुठेतरी योगदान असणं गरजेचं असतं. कारण आपणच कॉन्फिडेंटली ती गोष्ट केली तर समोरचा पण कॉन्फिडन्स दाखवतो आपल्यावर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या. राईट. आणि त्याच्या म्हणजे तुलाही एक एक पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो, पुढे जाण्याची उमेद येते की नाही, देअर इज समवन हु इज बिलिव्हिंग इन यू. सो दॅट बिलीफ विच डेफिनेटली, दे शो इन यू, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेटली, डेफिनेटली, येस इंडीड. एक्झॅक्टली. सो तेजस, तुझं काय इन्स्पिरेशन आहे किंवा तू कोणाला फॉलो करतोस किंवा असं काही आहे का की यू आयडलाइज समवन की बाबा हा ह्या व्यक्तीला, याचं मी याच्याबद्दल वाचतो किंवा याच्याबद्दल मी ऐकतो किंवा ह्या व्यक्तीचं हे मला आवडतं, असं काही तुझे आयडल्स असतील तर प्लीज शेअर करा. बेसिकली माझे आयडल्स कोणी व्यक्ती किंवा अशा गोष्टीपेक्षा, फॉर एक्झाम्पल कुठल्याही पॉझिटिव्हिटी ज्या व्यक्तीकडनं आपल्याला मिळेल, किंवा एखादी कुठली गोष्ट असेल, एखादा तो व्हिडिओ सुद्धा असेल जो आपण फेसबुकवर स्क्रोल करता करता हम्म, पटकन एक पॉझिटिव्ह व्हिडिओ आला, भले तो टून मधला असेल कुठल्या तरी ह्याच्यामधला, पटकन असे येतात भरपूर. सो ती गोष्ट जरी असली ना, तर या सगळ्या गोष्टींचं ना आपण एक बँकिंग करून ठेवणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आता जर का तू कुठली गोष्ट फॉलो करतोस ते जर का विचारचं झालं, तर ऑफकोर्स द सिक्रेट हम्म, आणि एक थिअरी होती, त्या गोष्टी मी हम्म, फॉलो करतो, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो लाईफमध्ये. सो हम्म, ते हम्म, एक मेजॉरिटीली खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्याला जो काही कॉन्टेंट मिळेल, म्हणजे ते हम्म, अॅनिमेटेड असू दे, कोणाचा मोटिवेशनल स्पीकरचा कुठला व्हिडिओ असू दे, काही असू दे, इंडियन असू दे, बाहेरचा कुठला असू दे, ज्या गोष्टीने या क्षणाला तुला पॉझिटिव्ह वाटतंय, दॅट इज माय इन्स्पिरेशन, यू कुड से. सो ते ग्रेट, ग्रेट. मोमेंट मोमेंट चेंज होत राहतं असं तू म्हणू शकतोस या प्रोसेसमध्ये. हो, सो आपला आपला आता हा जो चॅट किंवा संवाद चाललाय, आय होप दिस इज गिव्हिंग यू द पॉझिटिव्हिटी. यू आर फिलिंग आय पॉझिटिव्ह होप. अबाउट दिस. प्लीज कमेंट गाईज. शुअर. सो तेजस, कमिंग टू द लास्ट पार्ट, थोडासा वेळ कमी आहे आपल्याकडे. तर आता मला सांग, पुढचे काय प्लॅन्स आहेत, काय काय एम केलेला आहेस, आणि पुढच्या, आता हे वी होप की हे लवकरात लवकर पॅन्डेमिक एंड होईल आणि एव्हरीबडी विल कम बॅक ऑन ट्रॅक. सो ते झाल्यानंतर मग आम्हाला कुठे तू बघायला मिळणार आहेस आणि तू तुझे काय नक्की प्लॅन्स, एक जस्ट रफ आयडिया दे. आय एम नॉट आस्किंग यू टू रिव्हील एनिथिंग, बट या, डेफिनेटली. सो मला रफ आयडिया द्यायला आवडेल. सो बेसिकली ऍक्टिंग वाईज मी असं काही ठरवलंय की मी खूप सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट्स करणार आहे आता अपकमिंग काही इयर्समध्ये. माझे एंटरप्रिनरियल प्लॅन्स आहेत बरेच. सो त्या रिलेटेड काय आहे, कसं आहे, ते मी लवकरच तुमच्यावर रिव्हील करीन विदिन फ्यू मंथ्स. सो एंटरप्रिनरियल काही गोष्टी माझ्या असणार आहेत, काही फॉरेन रिलेटेड काही गोष्टी असणार आहेत, काही व्लॉग्स मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो मी. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये काही सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट सुद्धा मी करणार आहे. जर का ते नाटका रिलेटेड असतील किंवा डेली सोप रिलेटेड, म्हणजे कुठल्या चॅनलवरचे असतील, सो त्या याच्यामध्ये मी ऍक्टिंग वाईज खूप सिलेक्टिव्ह करणारे प्रोजेक्ट्स एंटरप्रिनरियल पॉइंट्सनी खूप जास्त करणार आहे. बट या दोन्हीमध्ये कॉमन जे आहे दॅट इज
मी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणार आहे, भले ते एंटरप्रिनरियल वाईज असो किंवा ऍक्टिंग वाईज असो. सो तो कनेक्ट मला कुठेही मिस करायचा नाहीये. कुठे ना कुठे डेफिनेटली आपण कनेक्ट होणार आहोत. सो दॅट इज फॉर शुअर. नक्की, शुअर शुअर. दॅट वॉज व्हेरी गुड तेजस. खूप वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळाले आज आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. म्हणजे आजची संध्याकाळ जसं हवं होतं तसंच झालं. विल जस्ट ट्राय टू कमेंट. इफ यू वॉन्ट प्लीज कमेंट ऑन सम, कारण बरीच लोक जॉईन झाली आहेत नवीन, कोणी असतील तर. सो बेसिकली ऑफकोर्स माझ्यासाठी पण असं होतं की मी बरेच दिवसांपासून असं होतं की मी इंस्टाग्रामवर सध्या त्या एवढा ऍक्टिव्ह नाही. आय एम सो सॉरी फॉर दॅट. बट माझ्या काही गोष्टी, काही प्रायोरिटीज होत्या. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी आता सध्या इन्स्टावर एवढा ऍक्टिव्ह नव्हतो. बट लवकरच मी या सगळ्या गोष्टींविषयी काही नवीन गोष्टी घेऊन येणार आहे इन्स्टावर आणि या सगळ्या गोष्टींवर. सो आपण लवकरच पुन्हा, मी जे लोक, मला खूप सगळे लोक जे मेसेजेस करतात, सो त्या लोकांना मला हेच सांगायचं आहे की मी गायब वगैरे नाहीये, मी इकडेच आहे. बट डेफिनेटली मी तुमच्याशी लवकरच कनेक्ट. माझे काही प्लॅन्स आहेत, माझ्या काही गोष्टी आहेत, त्या लवकरच सगळ्या मी चॅनल करतोय आणि तुमच्यापर्यंत त्या मी घेऊन येणार आहे. या तेव्हा एका नक्की नक्की. प्लीज डीएम चेक कर दादा, मी आत्ताच बोललो त्याविषयी. राईट. सो काहीतरी टेक होम मेसेज दे ना तेजस आपल्या व्ह्युअर्स करता, की काहीतरी त्यांना ह्या संभाषणाचं कन्क्लुजन, किंवा आज तू बऱ्याच दिवसांनी आलायस इन्स्टावरती, तर आपले सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुझ्याकडनं असं काही, मी असं नाही म्हणणार खूप काही आयडिओलॉजिकल किंवा असं काही सांग, पण तुझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरनं आणि या सगळ्या सिच्युएशन जी सुरू आहेत आता, तर त्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहून सतत पुढे जात राहणं, याच्यासाठी लोकांनी काय करावं, याच्यासाठी तुझा एक छोटासा टेक होम मेसेज दे प्लीज. डेफिनेटली. बरेचदा आपल्याला असं होतं, मला एकच गोष्ट सांगावीशी वाटेल, जे मी एस्पेशली लॉकडाऊनच्या काळात जास्त फील केली आणि मला ती पुढे सुद्धा इम्प्लिमेंट करायला, म्हणजे मला आवडेल किंवा मला असं वाटतं की ती इम्प्लिमेंट केली गेली पाहिजे, मी सुद्धा आणि जे मला ऐकतात त्या लोकांनी सुद्धा. बेसिकली ना, आतापर्यंत आपण गोष्टी खूप ग्रांटेड धरत आलोय की बाबा मी आहे, अच्छा मी, माझं एक वर्ल्ड आणि माझ्या या सगळ्या गोष्टी, माझा मित्रपरिवार, माझ्या या सगळ्या गोष्टी. सो या सगळ्यांना आपण खूप ग्रांटेड धरतो की हे असणारच आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूने. बट कुठे आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक गोष्ट रिअलाइज झाली की हे नसणार आहे. ह्याचा ना टाइम बॉम्ब सारखा, म्हणजे टायमर जो आहे तो कंटिन्यूस चाललेला आहे. डेज खूप फास्ट जातात. लोकांना हे फील होत पण असेल, म्हणजे एस्पेशली जेव्हा तुम्ही 22-23च्या पुढे जाता, तेव्हा अचानकपणे असं वाटायला लागतं की अरे 23rd बर्थडे गेला, 4th, 5th, 6th, अचानक आठवतं अरे आता 27th बर्थडे झाला माझा. इट्स लाईक दॅट. सो अशा गोष्टी होतात. सो ओव्हरऑल आपल्याला ज्या काही गोष्टी अचीव्ह करायच्या, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या, त्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आणि हे खूप आपण म्हणतो ना, डेली एक पॅक आपल्याला एखादं मिळतं की बाबा एक डेली एक गिफ्ट मिळतं, अच्छा त्या बॉक्समध्ये काय आहे ते आपल्याला बघायचं असतं, तेवढी एक्साइटमेंट असते. तसा एक प्रत्येक दिवस आहे, पण त्याला पण लिमिटेशन. आपण खूप चिल मध्ये किंवा खूप ठीक आहे नंतर करू या गोष्टी करण्यापेक्षा आत्ताच आपल्याकडे वेळ, नंतरच आपल्याला माहित नाहीये. सो आत्ताच या गोष्टी कम्प्लीट करू शकता, राईट. सो त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घ्या. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपोआप त्याच्यामुळे पॉझिटिव्ह पण खूप चांगल्या प्रकारे राहता येतं. सो दॅट कॅन बी अ टेक अवे मेसेज फ्रॉम माय एंड. राईट. सो थँक्यू तेजस, थँक्स अ लॉट. तुला काही कोणाला बोलायचं हाय वगैरे असेल तर, अदरवाइज विल जस्ट कन्क्लूड विथ दिस सेशन बिकॉज वी आर आउट ऑफ टाइम राईट नाव. येस. डेफिनेटली आपण लवकरच कनेक्ट होऊया या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि येस, शुअर. पॉझिटिव्ह राहा. आणि ऑफकोर्स सगळेजण, म्हणजे कोणीच एकटा नाहीये, स्पेशली या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आता अनेक सुसाईड्स वगैरे चाललेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर येतात. भले आपल्या आजूबाजूला एवढं होतच असं नाही, आपल्या कानावर येतं की अरे हे होतंय ते होतंय. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप पॉझिटिव्ह राहा आणि यार जो करना है वो अभी करो, बस दॅट्स इट. मेक इट लार्ज. एक्झॅक्टली, शुअर. सो शुअर. सो तेजस, ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स आणि फ्युचर प्लॅन्स. आणि आपण परत एकदा नक्की तुझ्या या सगळ्या गोष्टी जेव्हा अचीव्ह होतील, जेव्हा तू तुझ्या म्हणजे ट्रॅक वरती असशील, तेव्हा आपण परत एकदा नक्की बोलूया. थँक्स अ लॉट फॉर जॉईनिंग. थँक्स अ लॉट या सिद्धांत. टेक केअर. आणि तुझ्या पण सगळ्या लाईव्ह सेशनसाठी थँक्यू तेजस, थँक्स अ लॉट. गुड नाईट. थँक्यू.